नमस्कार मित्रांनो. आज आपण 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पहिला पाठ बघूया, इतिहासाची आवश्यकता. या पाठामध्ये आपल्याला इतिहास म्हणजे काय बघायला मिळणार आहे, इतिहासाची आवश्यकता का पडली याचं कारण बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. इतिहास म्हणजे काय? आज आपण ज्या काळात राहतो तो वर्तमान काळ, त्यापूर्वी होऊन गेलेला काळ म्हणजे भूतकाळ. भूतकाळात घडलेल्या विविध घटना इतिहासात सांगितल्या जातात. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे 3 कालखंड पडतात. इतिहासाचे किती कालखंड पडतात? 3. कोणते? प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे 3 कालखंड पडतात. या पुस्तकामध्ये आपण कोणत्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत? प्राचीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. हे एक लक्षात राहू द्या. समोर बघूया. भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे काय? भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. मानव पृथ्वीवर लाखो वर्षापासून राहत आहे. या प्रदीर्घ काळात मानवाने चिकाटीने प्रयत्न करून प्रगती केली. हा त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्यासाठी मानवी समाजाला खूप प्रयत्न करावे लागले. याची माहिती इतिहासामुळे कळते. इतिहासाची आवश्यकता. मानवाने त्याच्या आसपासच्या परिसरातील साधनसंपत्तीचा उपयोग करून अन्न, वस्त्र व निवारा मिळवला. निसर्गाच्या सहाय्याने मानवाचे जीवन सुखकर झाले. निसर्गातील सर्व घटक टिकून राहिले तरच मानवाचे आयुष्य अधिक समृद्ध होणार आहे. मानव लाखो वर्षापर्यंत कसा राहिला? त्याचे अन्न कोणते? त्याची वस्त्रे कशा प्रकारची होती? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नाची उत्तरे इतिहासाच्या अभ्यासातून मिळतात. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते. इतिहासाच्या अभ्यासातून काय समजते? आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते. त्यामुळे आपल्या पूर्वजांविषयी आपल्या मनात स्वाभिमानाची भावना निर्माण होते. पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतात आणि भविष्य काळात प्रगती करणे शक्य होते. बघा, ही गोष्ट महत्वाची आहे. इतिहासामुळे काय होते? आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते आणि पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतात आणि भविष्य काळात प्रगती करणे शक्य होते. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. समोर बघूया. इतिहासातील कालगणना. भूतकाळात ज्या घटना घडल्या त्या केव्हा घडल्या हे समजून घ्यावे लागते. घडलेल्या घटना परस्परांशी संबंधित असतात. उदाहरणार्थ जेम्स वॅट याने वाफेच्या शक्तीचा शोध लावला. त्यानंतर वाफेवर चालणारी यंत्रे निर्माण झाली. अशा घटनांचा कालक्रमानुसार अभ्यास केल्यास त्यांचा परस्पर संबंध लक्षात येतो. घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची जी पद्धत वापरतात तिला कालगणना असे म्हणतात. कालगणना कशाला म्हणतात? घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची जी पद्धत वापरतात तिला कालगणना असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. कालगणना. कालगणना बघूया. स्थूलमानाने येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची कालगणना करतात. इसवी सनाची कालगणना कधीपासून करतात? येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची कालगणना करतात. येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत ईसा असे म्हणतात. ईसावरून इसवी असा शब्द तयार झाला आहे. इसवी हा शब्द कसा तयार झाला आहे? येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत ईसा असे म्हणतात. ईसावरून इसवी असा शब्द तयार झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना सोयीचे व्हावे म्हणून इसवी सन ही कालगणना आज सर्व जगभर वापरली जाते. बघा, इसवी सन ही कालगणना आज सर्व जगभर का वापरली जाते? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना सोयीचे व्हावे म्हणून इसवी सन ही कालगणना आज सर्व जगभर वापरली जाते. सन म्हणजे वर्ष किंवा साल. सन म्हणजे काय? वर्ष किंवा साल. हे सुद्धा लक्षात घ्या. इसवी सनाच्या सुरुवातीपासून 100 वर्षांनी एखादी घटना घडल्यास ती कोणत्या वर्षातील? इसवी सन 100 मधील. म्हणजेच बघा, या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि यापासून 100 वर्षांनी एखादी घटना घडल्यास ती घटना कोणत्या वर्षातील असेल? इसवी सन 100 मधील. या प्रकारे म्हटलं जातं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1942 ला छोडो भारत आंदोलन झाले. म्हणजेच ही घटना ख्रिस्त जन्मानंतर 1942 वर्षांनी घडली. म्हणून या घटनेचा उल्लेख
इसवी सन 1942 मध्ये छोडो भारत आंदोलन झाले असा करतात. म्हणजेच बघा, याच प्रकारे इथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे आणि 1942 वर्षांनी छोडो भारत आंदोलन झाले. तर या घटनेचा उल्लेख आपण कसा करणार? इसवी सन 1942 मध्ये छोडो भारत आंदोलन झाला असा करणार. ख्रिस्त जन्मानंतर घडलेल्या सर्व घटनांचा काळ या पद्धतीने लिहिला जातो. हे लक्षात राहू द्या पद्धत. समोर बघूया. इसवी सन सुरू होण्यापूर्वीही अनेक महत्वाच्या घटना घडल्या. मग त्यांचा काळ आपण कसा लिहिणार? वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सनाच्या 1999 वर्ष अगोदर झाला. म्हणून वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 1999 मध्ये झाला असे लिहितात. पुढील कालरेषेचा अभ्यास करूया. म्हणजे हे कालमापन अधिक चांगले समजेल. म्हणजेच बघा, या ठिकाणी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माआधी 599 वर्ष पहिले वर्धमान महावीरांचा जन्म झाला म्हणून त्यांना पूर्व असं लावतात. इसवी सनाच्या पूर्व वर्धमान महावीरांचा जन्म झाला असे म्हटले जाते. आपल्याला समोर कालमापन दिला आहे बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला कालरेषा दिलेली आहे. या ठिकाणी बघा, ख्रिस्त जन्म दिला आहे आणि ख्रिस्त जन्माच्या नंतर आपण घटनेचा उल्लेख कसा करतो? इसवी सन 500 मध्ये ही घटना घडली या प्रकारे म्हणतो आणि ख्रिस्त जन्माआधी काही घडलं असेल तर कसं म्हणतो? इसवी सन पूर्व ही घटना घडली या प्रकारे आपण उल्लेख करतो. हे एक लक्षात राहू द्या. ऐतिहासिक कालगणना करताना अनेक वेळा शतकांचा उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ, भारतात व्यापारासाठी पाश्चात्य व्यापारी इसवी सनाच्या 16व्या शतकापासून येऊ लागले. महाराष्ट्रात 19व्या शतकात समाज सुधारणेसाठी प्रयत्न सुरू झाले. या विधानातील शतक हा शब्द 100 वर्ष अशा अर्थी वापरला आहे. हे एक लक्षात घ्या. महाराष्ट्रात 19व्या शतकात समाज सुधारणेसाठी प्रयत्न सुरू झाले. इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडास इसवी सनाचे पहिले शतक म्हणतात. पहिले शतक कशाला म्हणतात? इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडास इसवी सनाचे पहिले शतक म्हणतात. इसवी सन 1901 ते 2000 या काळातील 100 वर्षांना 20वे शतक असे म्हटले जाते. 20वे शतक कशाला म्हटले जाते? इसवी सन 1901 ते 2000 या काळातील 100 वर्षांना 20वे शतक असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व पहिले शतक म्हणजे इसवी सन सुरू होण्यापूर्वीची पहिली 100 वर्ष. बौद्ध धर्माची स्थापना इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाली. हे एक लक्षात राहू द्या. बौद्ध धर्माची स्थापना कधी झाली? इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाली. म्हणजेच इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्ण 501 या दरम्यान झाली. सणाच्या उल्लेखाने नेमक्या वर्षाचा बोध होतो. त्या शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने त्या शतकाच्या कालखंडाचा बोध होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे रिकामी जागा होय. काय होय? इतिहास होय. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. दुसरी रिकामी जागा. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली रिकामी जागा समजते. प्रगती समजते. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते. येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? ईसा. येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत ईसा असे म्हणतात. इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडास इसवी सनाचे रिकामी जागा म्हणतात. पहिले शतक म्हणतात. हे एक लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. इतिहासाचे कोणते कालखंड पडतात? इतिहासाचे किती कालखंड पडतात? 3. कोणते? प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक. इसवी सनाची कालगणना केव्हापासून करतात? येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची कालगणना करतात. इसवी सन ही कालगणना आज जगभर का वापरतात? याचं उत्तर आपण बघितलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी बघा, दिला आहे. छोडो भारत आंदोलन कधी झालं? इसवी सन 1942 मध्ये. भारत स्वतंत्र कधी झाला? इसवी सन 1947 मध्ये. वर्धमान महावीरांचा जन्म कधी झाला? इसवी सन पूर्व 599 मध्ये. हे एक लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया
आजची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक